नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जो. आपण पूर्वमीमांसेतून पुढे आलेल्या पंचमहायज्ञांबद्दल चर्चा करत होतो. ऋणांची चर्चा केली आणि दोन महायज्ञांची चर्चा केली. आता पुढचं तिसरा महायज्ञ म्हणजे पितृयज्ञ. गेले त्यांची आठवण, आहेत त्यांची सेवा शुश्रूषा, काळजी, हवं नको ते बघणं आणि परिवार आनंदी ठेवणं, हा यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मुळात मी गेल्या वेळेस सांगितलं तसं की एका शब्दात जेव्हा ते सांगितलं गेलं तेव्हा पितृयज्ञ म्हणजे तर्पण करणं आपल्या पितरांसाठी, हा सगळ्यात महत्वाचा भाग त्या काळात अगदी सुरुवातीला मानला गेला. आणि श्राद्धाच्या वेळेस मुद्दाम तर्पण करणं, तर्पण करताना त्यांची आठवण काढून त्यांच्या नावानी जल सोडणं किंवा बाकीच्या गोष्टींचं अर्पण करणं हे अपेक्षित होतं. पण त्याच्या नंतरच्या काळात स्मृतींमध्ये सुद्धा काही ठिकाणी आणि नंतर पुढे पूर्वमीमांसेच्या भागात त्याच्या पुढचा टप्पाही गाठण्यात आला. आई वडिलांची जिवंत असतील तर काळजी घेणं, सहज जमेल त्या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी आणून देणं आणि जमत नसतील तर कष्टपूर्वक त्या त्यांच्यासाठी मिळवून देणं, त्यांना तीर्थाटन घडवून आणणं, त्यांची सेवा शुश्रूषा करणं, त्यांची काळजी घेणं, औषध पाण्याची व्यवस्था करणं, सर्व प्रकारे आपल्या आईवडिलांना आनंदी ठेवणं, हे याच्यात अपेक्षित आहे. आणि याला किती महत्व आहे हे आपल्याकडच्या अनेक कथांमधनं आपण बघतो. तहानलेल्या आईवडिलांसाठी कावड खाली ठेवून पाणी आणायला गेलेला श्रावण बाळ हा दशरथाच्या बाणाला बळी पडला. आईवडिलांची सेवा करता करता स्वर्गात पोचला. आणि मग तो दुसरी आपल्याकडे एक म्हण असलेली आपल्याला सगळ्यांनाच आहे, पुंडलिका भेटी परब्रह्म आले. विष्णूला विचारलं की काय काय कोण तुझा चांगला भक्त, तो पुंडलिक नाही का, तो तिथे आहे. तो त्या माऊलीने सांगितलं की चला आपण त्याला भेटू देऊया. आणि मग ते दोघं जण तिथे पोचले. पुंडलिका, आम्ही आलोय रे भेटायला तुला. नाही, तो आपल्या आई वडिलांचे पाय चेपत होता. तिथनच त्यांनी एक वीट बाहेर फेकली आणि सांगितलं, विटेवर उभा राहा, मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, ती संपली की तुझ्या भेटीला येईल. युगे 28 विटेवरी उभा, असा हा पांडुरंग. महत्व अर्थातच पितृयज्ञाचं. पितृयज्ञ पुढच्या पायरीचा, वरच्या पातळीचा, आपल्या आई वडिलांची सेवा करण्याचा. म्हणजे विठ्ठलाला सुद्धा बाजूला सारून आई वडिलांची सेवा करा, हा यातला सगळ्यात मोठा भाग आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं की नित्यकर्म म्हणून तर्पण केलं पाहिजे आई वडिलांची आणि आपल्या पूर्वजांची. आपल्याला ज्यांच्याकडनं आजच्या जगात बोलायचं झालं तर आपले जेनेटिक कॉन्ट्रीब्युटर्स जे आहेत त्यांची आठवण ठेवणं, आपल्याला जे काय मिळालंय, आपले सुरेख नाक डोळे, सुरेख रूप काही लोकांचं असतं, ते काही लोकांना कितीतरी विद्या येत असतात, ह्या त्यांनी स्वतः येण्यापेक्षा कितीतरी वेळा त्या उपजत येतात आई वडिलांकडनं, त्यांच्या आई वडिलांकडनं, त्यांच्या आई वडिलांकडनं. त्या सगळ्यांची ओळख ठेवली पाहिजे. आणि ती ओळख फक्त त्या दिवसापुरती ठेवायची नाही. नाही तर नागपंचमी सारखं होतं की एरवी काठी घेऊन धावायचं आणि मग नागपंचमीला दुधाची वाटी घेऊन कुठे नागोबा दिसतोय ते शोधत धावायचं. म्हणून याला नित्यकर्म असं म्हटलंय. याचा तिसरा टप्पा पण आहे आणि तो म्हणजे पहिला मी सांगितलं तसं तर्पण, दुसरं आईवडिलांची सेवा आणि तिसरा म्हणजे वंशवृद्धी. आणि हाही याचाच भाग आहे. कारण तुमची वंशवृद्धी जर झाली नाही
तर तुमच्या पितरांना तुमच्या नंतर तर्पण करायला कोणी उरणारच नाहीये. आणि मग हा समाजाचा गाडा पुढे जायचा कसा? आणि समाजाची जर प्रगती व्हायची असेल तर पुढची पिढी असणं आवश्यक आहे. त्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी, नवी पिढी निर्माण होण्यासाठी, त्यांना योग्य ते शिक्षण आणि पुढची पायरी मिळवण्यासाठी प्रत्येक गृहस्थाने हे कृत्य केलंच पाहिजे. आपली पुढची पिढी निर्माण केली पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत आपला वारसा पोचवला पाहिजे. आजच्या जगात जरा वेगळा विचार काही लोकांमध्ये आपल्याला दिसतो. काही अतिशिक्षित मुलं मुली असं म्हणतात की काय करायची ती मुलं, कोण काळजी घेणार, त्याच्यापेक्षा आम्ही कुत्री मांजरी पाळतो, ती प्रेमाने दरवेळेस आम्ही आलो की जवळ येतात. तरी जबाबदारी टाळण्याचा हा अतिशय सोपा मार्ग आहे. कष्ट नको, मुलांची काळजी घेण्याचे कष्ट नको, त्यांची जबाबदारी नको. हाच विचार जर त्यांच्या आईवडिलांनी केला असता तर यांचा जन्मच झाला नसता, हे ते विसरतात. त्यामुळे आपली नैतिक जबाबदारी आहे, आपल्याला जे मिळालं ते पुढे पास ऑन करायचं आहे. पासिंग ऑन द पार्सल आहे. हे जेनेटिक पार्सल आहे आपल्याकडे आलेलं, ते आपल्यापर्यंत तुंबून राहिलं ते ते इथेच संपणार आहे. पुढे गेलं पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून असलेला हा पितृयज्ञ सगळ्यांनी पाळलाच पाहिजे. असा आई वडिलांच्या सेवेत गुंतलेला, नवीन पद्धतीनेही करता येण्यासारखा, अडचणी असतील तर वेगळ्या पद्धतीने त्यांना मदत करण्याचा, पूर्वजांची आठवण ठेवण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा. आणि मग आता चौथा, ज्याला भूतयज्ञ असं म्हटलं जातं, त्याला विश्वेदेव यज्ञ असंही म्हटलं जातं. मानव या जगात एकटा नाहीये हो, 84 लक्ष योनी आहेत असं आपल्याकडे म्हटलं जातं. आणि आज, तेव्हा नव्हत्या पण आज मायक्रोस्कोप आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप्स आहेत. त्यावेळी आणखीन कितीतरी मायक्रोब्स आहेत, कितीतरी वेगवेगळ्या योनी आहेत, हे आपल्याला माहिती आहे आज. तेव्हा 84 लक्षापर्यंत थांबून राहायची जरूर नाही. मग या सगळ्यांनी काही ना काही प्रकारे आपल्याला मदत केलेलीच आहे. काही बॅक्टेरिया आपल्याला मदत करतात, काही प्राणी आपल्याला मदत करतात, काही प्राण्यांचा वापर आपण करून घेतो, काहीचा वापर औषध म्हणून केला जातो. अशा अनेक गोष्टी आहेत. या सर्वांचा उपयोग जर मानव करत असेल तर हे आपल्यावरचं ऋणच नाही का? मग हे सर्व जिवंत वस्तूंचं ऋण म्हणून हे भूत ऋण आहे. आणि त्याची परतफेड करण्यासाठी करायचा तो भूतयज्ञ. ह्याला आणखीन एक कारण मीमांसा आहे बरं का, आणि ती तितकीच महत्वाची आहे आणि याचाही उल्लेख अनेक ठिकाणी आहे. आपण कितीतरी गोष्टी आयुष्यात करत असतो. हे मी मुळात सांगितलं की एक गृहस्थाचे हे कर्तव्य आहेत आणि गृहस्थाच्या बरोबरीने गृहिणी ही असते. आणि मग तिची जी कर्तव्य आहेत त्या कर्तव्य पालनात दळण, कांडण, अग्नी पेटवणं, चेतवणं, अन्न शिजवणं, पाणी भरणं, झाडू मारताना, या अनेक ठिकाणी जाणतेपणी अजाणतेपणी कृमी कीटकांची, पाखरांची, किड्या मकोड्यांची हत्या होणं शक्य आहे. मग ह्या सर्वात पाप लागणारच, कारण मृत्यू आहे, कोणाला तरी त्रास झालेला आहे. मग हे पाप लागलं तर ते त्याचं परिमार्जन कसं करायचं? तर याचं दोषनाशन, प्रायश्चित्त या 5 पंचमहायज्ञातनं होतं असं म्हटलंय. आणि म्हणून या घटना आपल्या हातनं सारख्या होत असतात, म्हणून हे पंचमहायज्ञ पण सतत नेहमी केलेच पाहिजेत. मग या भूतयज्ञात करायचं काय? आधीच्या काळात काय केलं ते आधी सांगतो. असं म्हटलं जातं की विश्वेदेव म्हणजे अनेक जे देवता आहेत त्यातले, तर ते हे सर्व जगातले जे देव आहेत त्यांच्यासाठी, या सगळ्यांसाठी आणि ह्या प्राणी मात्रांसाठी बली काढून ठेवायचा. अर्थात बलीचा अर्थ इथे स्वतः शिजवलेलं अन्न हा त्याचा भाग आहे.
प्राण्यांचा बळी देणं हा त्याला जोडलेला चुकीचा नंतरचा अर्थ आहे. बली हा काकबली असू शकतो किंवा गोग्रास असू शकतो. आणि मग एखादा तुम्ही घरात काहीतरी कार्य असेल, कुठे कुठे यज्ञ केलेला असेल, तर शेवटचं हवन करण्याच्या आधी ते गुरुजी सांगतात की त्या ताटात सर्व घाला आणि त्याला कुंकू वगैरे त्याच्यावर टाका काहीतरी कर्मकांडाचा भाग, आणि मग हे सर्व ताट बाहेर नेऊन बाहेर ठेवा, जिथे बाकीच्यांना ते मिळू शकेल. आणि बाकीच्यांचा उल्लेख करत असताना ते बाकीच्यांना हे जरा तिरक्या आवाजात बोलतात. त्यामुळे अनेक जे जीव प्रकार आहेत आपल्याकडे असं म्हटलं जातं, त्या सर्वांचीही जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि त्यांच्यासाठीही अन्न काढून ठेवलं पाहिजे असं म्हटलं जातं. त्याचा भाग म्हणूनही अन्न काढून ठेवलं जातं. मग प्राण्यांसाठी काढून ठेवताना कुठल्या कुठल्या प्राण्यांसाठी काढून द्यायचा ह्याचाही भाग सांगितलेला आहे, की गायीसाठी काढून ठेवलं पाहिजे, कुत्र्यासाठी काढून ठेवलं पाहिजे, पक्ष्यांसाठी अन्न काढून ठेवलं पाहिजे, ज्यांना स्वतःच अन्न मिळवणं शक्य नाही अशांसाठी अन्न काढून ठेवलं पाहिजे. आणि पिप्पलिका म्हणजे मुंग्यांसाठी सुद्धा अन्न काढून ठेवलं पाहिजे. आचमन करायचं, प्रोक्षण करायचं आणि चित्राहुती काढून ठेवायच्या. अनेक ठिकाणी अनेक अनेक जण गाईला घास घालवल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही. पक्ष्यांना कुठेतरी दाणा घातला जातो, बाकीच्यांना अन्न दिलं जातं. हा आजचा सुधारित भाग आहे. आपल्याकडनं होणाऱ्या हिंसेचं हे परिमार्जन करण्याची एक पद्धत आहे. त्यांनी आपल्याला त्रास देऊ नये हा त्याचा मागचा हेतू आहे का नाही यात मी पडणार नाही. तो विचार आपण करू नये, कारण आपल्या बाजूने चांगलं काय ह्याचा विचार करणं हे महत्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज आपली लाईफस्टाईल बदलली आहे. मग लाईफस्टाईल बदलली तर पाप स्टाईलही बदलते. पेस्ट कंट्रोल करतो, मस्किटो नेट्स वापरतो, फिल्टर्स वापरतो, आजकाल हँड सॅनिटायझर वापरतो. म्हणजे काय करायचं तर हाताला केमिकल्स लावून मायक्रोब्स मारायचे. हत्याच नाही का? मग त्याच्यासाठी काहीतरी यज्ञ आपण केला पाहिजे का नाही? मग या नव्या प्रकारच्या यज्ञाचा, भूत यज्ञाचा विचार आपण सर्वांनीच केला पाहिजे. कसा करायचा हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. हे ऋण आहे, मायक्रोब्स आहेत. आज अँटीबायोटिक्स आपण वापरतो, हे त्यांचे या कीटकांचेच आपल्यावर असलेले अनेक उपकार आहेत. कितीतरी केमिकल्स आपण वापरतो जी बायोकेमिकल्स आहेत. मग ह्या सगळ्यांसाठी, निर्मितीसाठी आणि बाकीच्या गोष्टींसाठीही हत्या होत असते. मग त्याची परतफेड करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. किंवा त्यांची निगा ठेवणं, त्यांची काळजी घेणं, त्यांच्यासाठी शेल्टर्स प्रोव्हाइड करणं, गायींसाठी किंवा टाकून दिलेल्या प्राण्यांसाठी वेगवेगळं ठिकाणं बांधून ठेवणं, पाण्याची सोय करणं, पाण्याच्या टाक्या बांधणं, या सर्व गोष्टी या पूर्वापार करण्याची पद्धत होती. ती आजही अनेक ठिकाणी चालू आहे आणि आपण आपल्या पद्धतीने, नव्या पद्धतीने हे चालूच ठेवलं पाहिजे. आणि आता तो 5वा यज्ञ म्हणजे नृयज्ञ किंवा मनुष्य यज्ञ. समाजातला आपलं स्थान हे फक्त आपल्यामुळे नाहीये. अनेक लोकांच्या मदतीने आपण उभे असतो. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने प्रत्येक जण कुठल्या तरी मानवाचा आधार आणि मदत घेत असतात. आणि ही मदत वाट दाखवण्यापासून असेल किंवा बलुतेदार मी गेल्या वेळेस सांगितलं तसं त्यांची असेल किंवा बाकीच्या पद्धतीने असेल. मग हे ऋण फेडण्यासाठी जो आहे तो मनुष्ययज्ञ किंवा नृयज्ञ. आणि हा यज्ञ करण्यासाठी एकच शब्द जो वापरला गेला तो म्हणजे अतिथी. या अतिथी धर्माचं पालन करणं, अतिथी पूजनम असा फक्त तिथे शब्द लिहिलेला आहे. पण अतिथी देवो भव ही भावना आपल्याकडे तितकीच महत्वाची आहे. अतिथीला एवढं महत्व का, ह्याचं कारणही आपण थोडासा विचार केला पाहिजे. आणि ते अगदी सोपं आहे समजायला. हे जे जेव्हा सांगितलं गेलं तो काळ 1000, 2000, 3000, 4000 वर्षापूर्वीच आहे तो येत गेलेला. आणि
तेव्हाची अंतरं खूप जास्ती होती. प्रवास करणं अतिशय कठीण होतं. तीर्थयात्राला जाणं, नातेवाईकांना भेटायला जाणं, आणखीन ठिकाणी जाणं, प्रवास करणं अतिशय कठीण होतं. सर्व शिधा सामग्री घेऊन प्रवास करणं अतिशय कठीण होतं. मग प्रवास करायचा, कितीतरी गोष्टी बरोबर न्यायच्या, जमेल ते न्यायचं. आणि मग थांबायचं कुठे, राहायचं कुठे, काय करायचं? तर प्रत्येक गावातलं देऊळ ह्याच्यासाठी मोकळं असायचं. तर रात्री देवळात राहावं. देऊळ बांधताना अजून शेजारी विहीर असेल याची व्यवस्था नेहमीच असायची. त्यामुळे विहिरीवरचं पाण्याची सोय झालेली असायची. जमलं तर स्वतःचं अन्न शिजवायचं. नसेल तर गावातल्या लोकांची जबाबदारी होती की आपल्या गावात न सांगता कोणीतरी आलाय का? अतिथी तिथी न सांगता जो आलेला आहे तो अतिथी. आणि तो देवा समानच आहे. देवाचं रूप म्हणजे हा अतिथी. त्याची काळजी मी घेतली पाहिजे. त्याला 4 घास दिले पाहिजे. त्याला काही अडचण आहे, काही हवं नकोय का विचारलं पाहिजे. त्याला पुढची वाट कुठली आहे ती समजावून सांगितली पाहिजे. कसं जायचंय ते सांगितलं पाहिजे. कारण सरळ आहे. आज तो जिथे आहे तिथे उद्या मी असणार आहे. मी जेव्हा लांब कुठेतरी कन्याकुमारीला जाणार असेल किंवा वर जाणार असेल, तर प्रवास करत 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 वर्षानुवर्ष जर जायचं असेल, चालायचं असेल महिनोन महिने, तर मग अन्नधान्य कुठनं पुरणार? मग असाच कुठेतरी कोणीतरी मदतीला भेटणारा असेल, अन्नाची सोय करणारा असेल, तर उत्तमच. मग त्याचे उपकारही माझ्यावर आहेतच ना. मग त्या उपकारांची परतफेड माझ्या गावात जो कोणी आलेला असेल त्याच्या थ्रू करायची आहे. आज आपल्यापैकी अनेक लोकांनी नर्मदा परिक्रमेबद्दलची पुस्तकं आणि माहिती वाचली आहे. त्या मैयेनी बोलवलं म्हणून प्रवासाला जाणारे लोक आणि वाटेत आहे ते मिळणारे आणि त्यांना देणारे ही तितकेच लोक. मग हे कशावर चालतं? ते अतिथी देवो भव या संकल्पनेवरच हे सर्व चालतं. आणि ह्याच्यातला सगळ्यात मोठा महत्वाचा भाग म्हणजे देत राहणं आणि देणं हे महत्वाचं आहे. कारण तो पांथस्थ आहे, वाटेतला आहे, प्रवासी आहे. त्याला मदत करणं ही आपली जबाबदारी आहे. आज सुद्धा वाटेत कोणी थांबलेला असेल, अडलेला असेल, तर त्याला मदत करणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. देणं हे याचाच भाग आहे. एक कथा मी सांगितली का नाही मला आठवत नाही, पण ब्रह्मदेवाला देवांनी विचारलं की आम्ही काय करावं? ते म्हणले की आपलं मोठेपणा आणि अहंकाराचं दमन करा. दानवांनी विचारलं की आम्ही काय करू? ते म्हणले तुम्ही दया दाखवा. तुमच्यात खूप ताकद आहे. तुम्ही लोकांना दया दाखवा म्हणजे मग सगळं भलं होईल तुमचं. मग मानवांनी विचारलं की आम्ही काय करू? तर ब्रह्मदेव म्हणला की तुम्हाला एकमेकांच्या मदतीशिवाय जगणं शक्य नाही. तेव्हा एकमेकांना काहीतरी द्या, दान करत राहा. तेव्हा तुमचं सगळ्यात मोठी ताकद ही तुमचं दान करण्याची वृत्ती बळावणं हा आहे. आणि मग दान करताना मी हे दान केलं यातनं हा जो अहंभाव आहे तो नाहीसा झाला पाहिजे. आणि याच्यासाठी कितीतरी आपल्याकडे उदाहरणं आहेत. आपल्याकडे आपण बघतो की प्रत्येक देवळातनं हुंडी असते. तिथे न सांगता नाव रिसीट पावती न मागता कुठेही माझ्या नावाची पाटी न लावता दान करायचं. दिलं गेलं असं दान करणं हे जास्ती महत्वाचं. निष्काम वृत्तीने दान करणं हे जास्ती महत्वाचं. अर्जुन म्हणाला माझ्या भावासारखा कोणी दानशूर नाही. कृष्ण हसला. म्हणलं आहे ना तो कर्ण. म्हणला असं कसं होईल? माझा भाऊ म्हणजे किती किती चांगला वगैरे वगैरे. कृष्ण म्हणला चल दाखवतो तुला. दुसऱ्या दिवशी कृष्णाने त्यात 2 डोंगर निर्माण केले. हिरे मोते जे हवा हिर. आणि सांगितलं अर्जुनाला की हे सर्व दान करून टाकायचं. लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. कर्णाला सांगितलं की बाबा हे असं असं केलं पाहिजे. अर्जुन पहाटे उठला, फावडं आणलं, घमेलं आणलं, भरभरून दागिने घालून घालून लोकांना सांगितलं ओळीत उभे राहा, गोंधळ करू नका, लाईनीत उभे राहा, व्यवस्थित उभे राहा. सैनिक लावे, व्यवस्था केली आणि सकाळ संध्याकाळ दान देत राहिला, दान देत राहिला, दान देत राहिला. उदक सोडत राहिला.
संध्याकाळपर्यंत 1/4 डोंगर फक्त संपला होता. दमून भागून तो कृष्णाकडे गेला आणि म्हणला, बघ 1/4 डोंगर संपवला. काय केलं तुझ्या त्या कर्णाने? तो म्हणला, तू कधीच घरी जाऊन झोपलाय? असं कसा म्हणला? डोंगराचं काय झालं त्याच्या? तो म्हणला, सकाळी तो डोंगरापाशी गेला, लोकांना बोलवलं आणि सांगितलं, हा तुमचा डोंगर आहे, तुम्ही घेऊन जा. आणि तो दुसरं दान करायला मोकळा झाला. कथा आहे, महाभारतातील नाही, हे सरळ आहे. पण कथेचं मूळ महत्वाचं आहे की तुम्ही देणाऱ्या दानात गुंतून राहू नका, पुढच्या दानासाठी कामाला लागा. ही भावना जास्ती महत्वाची आहे. तेव्हा आपणही असंच दान केलं पाहिजे. कितीतरी गोष्टी देण्यासारख्या आपल्याकडे असतात. टाकाऊ वस्तू देऊन टाकल्या आणि त्याच्यात आनंद मानला. मी दिलं, माझ्याकडे जुना फ्रीज आहे, तो घेऊन जा, कारण त्याचा रिपेअरचा खर्च मला परवडणार नाही, त्याच्यात नावा फ्रीज आहे, हा फ्रीज घेऊन जा, आणि मी फ्रीज दान केला म्हणून सांग. हे दान आहे का नाही ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. माझ्या एक बाई आहेत, डॉक्टर करंदीकर. सांगलीला त्यांचं घर होतं आणि त्यांचे भाऊ बहीण एक्सपायर झाल्यानंतर त्या पुण्यात खूप बिझी. त्यांनी ते घर, बंगला मोठा, हा पूर्ण डोनेट करून टाकला आणि त्या पुण्यात लहानशा खोलीत राहतात. त्यामुळे माझी गरज एवढीच आहे, काय करू मी त्याचं? सहज आरामात राहणं शक्य होतं. दिस इज व्हॉट इट इज. त्यामुळे दान करण्याची इच्छा असावी. ते किती आहे आणि कसं आहे याच्यापेक्षा ते कशा वृत्तीने दिलंय याला जास्ती महत्व आहे. तेव्हा दान करायचं, जे जमेल ते दुसऱ्यासाठी करायचं, अतिथीला द्यायचं. अतिथी म्हणजे तुम्हाला माहीत नसलेला असाही त्याच्या मागचा भाव आहे, हे लक्षात घ्या. आपण फक्त माझा ओळखीचा आहे ना त्याला देतो, तो अतिथी होत नाही. दान देताना जो तुमचा नाही त्याला द्या न द्या, म्हणजे मग तोही तशाच पद्धतीने पुढे कोणाला तरी मदत करेल. आणि जर एका मानवाने दुसऱ्यासाठी काही केलं नसेल तर ते पुढे जाणार कसं? आपल्या समाजाची प्रगती होणार कशी? आपल्याकडे म्हटलंच आहे, हस्तस्य भूषणम दानम. मग हे दान फक्त हातानेच द्यायचं असं नाही, आधारी देणं आहे. मनाने आपण दान देऊ शकतो, अन्न धान्य वस्तू देतच असतो, पण बाकीच्या वृत्तीनेही दान देणं शक्य आहे. कसं? ते तुमचं तुम्ही शोधून काढायचं आहे. कारण फायनली हे सर्व आपलं नाहीच आहे. ईशावास्यम इदम सर्व. त्याचं घर आहे, त्याच्या गोष्टी आहेत, त्यांनी फक्त ते आपल्याला वापरायला दिलंय. मग आपण वापरून आपल्याबरोबर थोडीच नेणार आहोत, ते दुसऱ्याला द्यायचं आहे. मग हात धुतल्यानंतर टॉवेल दुसऱ्याला पास ऑन करायचा आहे, साबण दुसऱ्याला द्यायचा आहे, पास ऑन करत. आपण वापरलं ठीक आहे, पण पुढच्यालाही त्याचा फायदा झालाच पाहिजे. अशा वृत्तीने वागलं पाहिजे, तरच या दान आणि अतिथी दानाचं महत्व आपल्याला समजणं शक्य आहे. आपलं काहीच नाही, दुसऱ्याला देणं, दुसऱ्या बरोबर भागवून घेणं हे महत्वाचं आहे. पंच महायज्ञाच्या मागच्या विचारधारा काय आहे, त्याचं महत्व आपण ओळखलं पाहिजे. आणि काल जसा बदलतो, परिस्थिती जसं बदलते, तसे तसं हे पंचमहायज्ञ पण आपण बदलले पाहिजे. पण बदलले तरी ते आचरणात आणले पाहिजे, त्याचा सविस्तर अर्थ लावला पाहिजे, त्याच्या मागचा अर्थ समजला पाहिजे, उमजला पाहिजे. आणि आजच्या परिस्थितीत तो कसा वापरायचा आणि कसं हे दान, कसं हे पंचमहायज्ञ करायचे. मी ते नित्य करीत, मी ते स्वतःसाठी म्हणून नाही तर दुसऱ्यांसाठी म्हणून करीन, आणि त्याच्यात मी माझा अहमभाव ठेवणार नाही. यज्ञामागची मूळ संकल्पना जी होती ती करत राहणं, चांगलं करत राहणं, हे त्याच्यात आहे. आत्ताच आपल्या 2 पिढ्यांमागे भूदान यज्ञासारखा यज्ञ झाला. आजही आपण कितीतरी ज्ञानसत्रांबद्दल ऐकतो. मग ही सर्व गोष्टी ही याच पद्धतीच्या आहेत. असे हे पंचमहायज्ञ नव्या रूपातले, आपण त्यांना आणखी नवं रूप देऊया, आणखी चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करूया. कारण आपल्या धर्माची सगळ्यात मोठी ताकद आहे समाजाभिमुख धर्म. समाज बदलेल तसा बदलणारा हा धर्म आहे.
समाजाच्या भल्यासाठी जन्मलेला हा धर्म आहे. दुसऱ्यांचा विचार करणारा हा धर्म आहे. या धर्मासाठी म्हणून धर्म म्हणजे अर्थात वागण्याची पद्धतच. त्याचा विचार करा आणि या पंचमहायज्ञांना पूर्णपणे साथ द्या. स्वतः करा, बाकीच्यांना सांगा. आत्मपरीक्षण करा आणि आपण काय करणं शक्य आहे तेही बघा. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. काही शंका असतील नक्कीच विचारा. पुढच्या वेळेस परत भेटूया. आणखीन 2-4 अतिशय महत्वाचे एरियाज बद्दल आपल्याला बोलायचं आहे. आपण खूप ऐकतो त्या अनेक गोष्टी. त्यातला एक म्हणजे संस्कार, 16 संस्कार वगैरे त्याची चर्चा करायची आहे. आणखीन कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण समजलं पाहिजे. ते सर्व समजण्यासाठी परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.